नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे EV9 मराठी. नुकत्याच लॉन्च झालेल्या योजनेमध्ये आता मुख्यमंत्री वयोश्री योजना ही वरती आली आहे. जाणून घेऊया त्याची प्रोसेस काय आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते. तर चला सुरू करूया. राज्यात समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना 3,000 रुपयांची आर्थिक नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात 5 फेब्रुवारी 2024 रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही योजना असून 3,000 रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. तर त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात ते आपण निश्चितच जाणून घेऊया. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र. या योजनेअंतर्गत कोणती उपकरणं या योजनेतून देण्यात येतात? मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते. तसेच यासाठी आवश्यक उपकरणंही त्यात देण्यात येतात. यात खालीलपैकी उपकरणाचा समावेश आहे: चष्मा, ट्रायपॉड, कमरेसंबंधी पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक, व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा प्रेस, श्रवणयंत्र. हे त्यांना ही योजना अप्रूव्हल झाल्यानंतर त्यांना फ्रीमध्ये वाटप करण्यात येतात. कुठलीही एक वस्तू देण्यात येईल. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र आहे? चला जाणून घेऊया. यासाठी मतदाराचं वय 65च्या वरती असलं पाहिजे. बँक खातं आधारशी संलग्न असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आधार कार्ड, मतदान कार्ड, समस्येचे प्रमाणपत्र, स्वतः स्वयं घोषणा प्रमाणपत्र, बँक खातं, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, या सर्व गोष्टी लागतात. धन्यवाद.